नमस्कार मंडळी, आज बनवतोय चमचमीत आणि झणझणीत अशी ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी। ही आमटी तुम्ही भात भाकरी कशासोबतही खाऊ शकता, इतकी मस्त लागते ना ही आमटी। तर काय झालं, नवरोबाने गावाकडून तुरीच्या शेंगा घेऊन आले होते रात्रीला। तर मी काय केलं, रात्रीलाच तुरीच्या शेंगा थोड्याशा त्यांना शिजवायला ठेवल्या आणि बाकीच्यांचे मी काय केलं, तुरीचे सोले काढून घेतले। सकाळी काय असतं, सकाळी मुलाच्या टिफिनची घाई गडबड असते, त्यामुळे शेंगा एवढ्या साऱ्या सोलणं होणार नाहीत, म्हणून रात्रीलाच ह्या बघा मी शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि याचे दाणे काढून घेतलेले आहेत। तर आपले दाणे तयार झालेले आहेत सोलून। आता आपल्याला काय करायचं, याच्यासाठी एक वाटण बनवायचं। त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर काय करायचंय, सर्वात पहिले आपल्याला इथे गॅसवर तवा तापायला ठेवायचा आहे। तवा तापणं झाला की ह्यामध्ये घालणार आहोत थोडंसं तेल आणि त्यानंतर सोले याच्यामध्ये टाकायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट याला असं हलक्या मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला 2 मिनिटभर हे सोले परतवून घ्यायचे आहेत। ह्यांना जास्त परतवायची गरज पडत नाही, थोडे काळे डाग यायला लागले की आपले सोले परतवून झाले असं समजायचं। हे बघा, याला थोडे काळे डाग पडत आहेत। हे बघा, आपले सोले भाजून झाले आहेत। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपले सोले भाजणं झालेले आहेत। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला याला असंच थंड व्हायला थोडंसं 5-10 मिनिट ठेवून द्यायचं आहे, कारण गरमागरम जर आपण काढले तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये निघणार नाहीत। गावाकडे कसं असतं, पाट्या वरवंट्यावर हे काढतात वाटून। आता आपल्याला काय करायचंय, त्याच तव्यावर थोडंसं तेल घालायचंय आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि याला 2 मिनिटभर असं परतवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला मिरच्यांना परतवून घ्यायचं आहे। मिरच्या परतणं झाल्या की यावर घालणार आहोत लसणाच्या पाकळ्या आणि लसणाला सुद्धा मिरच्यांसोबत हलकं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता लसूणही व्यवस्थित आपला असा परतवून झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर। हे बघा, कोथिंबीरीलाही आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही आणि लगेच आपण याला काढून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये थंड व्हायला असंच ठेवून देणार आहोत। आता आपले शेंगाचे सोले जे होते भाजलेले ते थंड झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, याला मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक वाटून घ्यायचे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जाडसरही वाटू शकता। हे बघा, अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे। हे बघा, आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण काय करायचंय, ह्याच भांड्यामध्ये आपल्याला परत तुम्हाला हवं असल्यास वाटण करताना थोडंसं पाणी घाला, जास्त पाणी घालू नका। 1-2 चमचे पाणी घालायचे वाटणामध्ये। हे बघा, आता आपण ह्यामध्ये काय करणार आहोत, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकून काढून घेणार आहोत। हे बघा, याला पण आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यावर। आपलं वाटण तयार झालेलं आहे भाजीचं। याला काही जास्त टाईम किंवा प्रिपरेशन वगैरे लागत नाही, थोड्याशा वेळामध्ये मस्त अशी चमचमीत ही आमटी तयार होते। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। आता तेल गरम झालं की यामध्ये घालणार आहोत जिरे आणि जिरे व्यवस्थित तडतडले की यामध्ये घालायचा कढीपत्ता। कढीपत्ताही तडतडू द्यायचा आहे आणि ह्यामध्ये घालणार आहोत परत हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं जे वाटण आपण मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते घालायचंय आणि 1 मिनिटभर आपल्याला मंद आचेवर तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता मिनिटभर झाल्यानंतर वाटण व्यवस्थित परतलं तर यामध्ये घालणार आहोत हळद आणि चवीपुरतं मीठ। हे बघा, अशा प्रकारे मीठ घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिट याला परत परतवून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण व्यवस्थित परतणं झालेलं आहे। आता याच्यात काय करायचं, आपण जे तुरीच्या सोल्यांचं जे वाटण बनवून घेतलं होतं ना ते यामध्ये घालायचंय आणि 2 मिनिटभर आपल्याला याला असं मिक्स करत आणि भाजत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे वाटण असंच 2 मिनिटभर परतत राहायचं आहे। आता मी काय केलं होतं, साईडला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं। आमटीमध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर ते गरमच घालायचंय, का तर आपल्या भाजीला फोडणी व्यवस्थित बसते। हे बघा, आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। मस्त आपली फोडणी बसलेली आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित असं ढवळून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्हाला जशी पातळ घट्ट भाजी लागते ना त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालू शकता।
मी आता यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घालणार आहे. आणि आपल्याला आता या आमटीला काय करायचं आहे, 1 ते 2 उकळ्या फुटू द्यायच्या आहेत. म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजली आणि चवही आपल्या भाजीला मस्त अशी येते. हे बघा, अशा प्रकारे आपली भाजीमध्ये आता थोडीशी मी पातळ केलेली आहे, कारण नवरोबाला पातळच भाजी आवडते थोडी. हे बघा, अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आता याला उकळीही फुटलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली यावर. हे बघा, आपली आमटी तयार झालेली आहे. अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी ही आमटी तयार होते. ही भाजी आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा.